सकाळी उठल्या उठल्या तुम्ही इथे बघू शकताय माझं काय चालू होतं. कारण आज मला मसाला करायला मसाला केंद्रामध्ये जायचं होतं. तर मी इथे जेवणाची वगैरे तयारी सकाळीच करून घेतली होती, हे लोक उठायच्या अगोदरच. आणि नाश्ता म्हटलं गरमागरम ते लोक उठल्यावर करायचं. इथे मूग शिजवून घेतलं होतं, बाकीचं भात चपाती आणि डाळ वगैरे मी तयारी करून घेतली होती. तर नाश्त्याला उपीट करतो म्हणताना मग हे बोलायला लागले की उपीट आम्हाला खायचं नाही आहे. तर मग इडली वडा हे बाहेरूनच घेऊन आले. म्हटलं बरं झालं, माझं पण तेवढंच म्हणजे तेवढा वेळ माझा वाचला. तर मग सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय छोटे 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 असे एवढे मसाले लागतात ना मसाला बनवायसाठी. तर हे सगळे मसाले मला भाजून घ्यायचे होते. कांदा तर मी ऑलरेडी भाजून घेतला होता इथे, आणि यांना खोबरं किसायला लावलं होतं कारण खोबरं पण मला भाजून घ्यायचं होतं. तर हे खोबरे किसत होते तोपर्यंत मी इकडे सगळे मसाले भाजून घेत होती. आणि मसाले वगैरे सगळे भाजून झाले माझे. तर त्याच्यानंतर मी वरती मिरच्या सकाळीच वाळत घातल्या होत्या, त्या म्हटलं आता गोळा करून घेऊन येऊया. त्या मिरच्या सगळ्या गोळा करून मी खाली घेऊन आली. आणि त्याच्यानंतर मग जायची सगळी तिकडे केंद्रामध्ये तयारी करून घेतली. तर तिकडे भरपूर वेळ लागेल असं मला वाटलं होतं, पण आदल्या दिवशीच मी जाऊन त्यांना विचारून आली होती. तर ते तर मला बोलले होते की 11 वाजता या म्हणून, पण मला वाटलं नव्हतं की लगेच माझा नंबर येईल. कारण आम्ही त्या दिवशी 11:30ला गेलेलो तर 3 नंबर होते. तर इथे बघा सगळा सुका मसाला जो खडा मसाला असतो तो, आणि ओला मसाला म्हणजे कांदा, परत खोबऱ्याचं वाटण आणि आलं लसूण आणि कोथिंबीर, आणि इथे हे मोठं मीठ आहे. तर हे सगळी बांधाबांध केली. आणि मग आम्ही निघालो. स्टेशनलाच आहे एक समर्थ मसाले म्हणून, मी त्यांच्याकडे मसाला करायला गेली होती. आणि ते बोलले की 1 किलोचाच आहे तर तुमचा लगेच घालतो मी. तर मी गेल्या गेल्याच माझा त्यांनी घातला मसाला. त्यामुळे मला जवळजवळ 1 तासच लागला. पण तरी पण आता 1 तास काय करायचं म्हटलं, परत घरी जाऊन परत येईपर्यंत. त्याच्यापेक्षा आम्ही सगळं आवरून आलो होतो तर आम्ही तिथेच बसून राहिलो आणि मुलांना घरीच ठेवलं होतं. तर मग काय आता आम्हाला हे कळत नव्हतं की आता मी काय करू. म्हणजे हे तर मोबाईल घेऊन आलेच होते. तर मी पण म्हटलं थोडे व्हिडिओ काढल्यानंतर म्हटलं काहीतरी बघत बसूया. तर मी पण मोबाईलमध्ये असंच काहीतरी बघत बसली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मसाला माझा बनवून दिला. आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जरासा आराम वगैरे केला, जेवण पण केलं. आणि मग त्याच्यानंतर एक ऑर्डर होती ती पॅक केली. आणि ती ऑर्डर पॅक करून झाल्यानंतर म्हटलं जेवणामध्ये काय करायचं. तर सकाळचं थोडंफार शिल्लक होतं, मग पापडच फक्त मी भाजले. तर आणि आम्रखंड शिल्लक होतं तर तेच सगळं आम्ही खाल्लं. आणि चपात्या मी बनवल्या होत्या. तर असं होतं माझं आजचं रात्रीचं जेवण. आणि असा होता माझा आजचा गडबड गोंधळीचा दिवस. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.